तुम्ही पहिल्यांदा जरी आईस्क्रीम करताल तर ही पद्धत वापरली तरी तुमची कधीच आईस्क्रीम चुकणार नाही किंवा बिघडणार नाही। अगदी साध्या पद्धतीने बटरस्कॉच आईस्क्रीम बाजारात ज्या पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने होणार आहे। तर त्यासाठी कपनं किंवा वाटीने तुम्ही मोजून घ्या सगळे प्रमाण, म्हणजे तुमचे जिन्नस चुकणार नाही। तर या ठिकाणी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध घेतलेलं आहे, पॅकेटचं घेतलं तरी काय हरकत नाही। आणि अर्धा कप दूध पावडर, पाव कप इथे मी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे आणि पाव कप इतकं GMS पावडर, पोह्यासारखं जे असतो ते GMS पावडर वापरलेलं आहे। अर्धा चमचा CMC पावडर वापरलेला आहे। 1 कप इतकं साखर वापरलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी गुठळ्या राहू द्यायचं नाही। तर यामध्ये आपण GMS पावडर, CMC पावडर वापरलेला आहे। तर नाही वापरलं तरीही चालतो, पण मार्केट सारखी आईस्क्रीम खायची असेल तर नक्की वापरा। तर या ठिकाणी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता पातेलं जे आहे किंवा कढई जे आहे, आता मी इथे इंडक्शनवर ठेवलेलं आहे। आता या दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत सतत हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर आणि GMS पावडर वापरलेला आहे। त्यामुळे काय होतं, दूध जे आहे तळाशी चिटकू शकतो किंवा करपू शकतो। त्यासाठी सतत आपल्याला या पद्धतीने ढवळत राहायचं आहे या दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत। तर दूध कितपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे, तर ज्या वेळेस हे दूध छान असं घट्ट होतो आणि पळीला जेव्हा हे दुधाची कोटिंग व्यवस्थित येते आणि जेव्हा आपण त्या पळीवर असं रेष मारलं की मिश्रण इकडचं तिकडं होणार नाही, छान दाटसर होतो, तर त्यावेळेस समजायचं की आपलं दूध छान असं तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण थंड करायला बाजूला ठेवूया। पूर्णपणे थंड झालं की एखाद्या डब्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, झाकण गच्च लावायचं आहे आणि फ्रीजरमध्ये 5 ते 6 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे। बटरस्कॉच आईस्क्रीम म्हटलं की आपल्याला बटरस्कॉच करून घ्यायचं आहे। तर इथे मी बटरस्कॉच करण्यासाठी अर्धा कप इतकं इथे मी पॅनमध्ये साखर टाकून घेतलेलं आहे। आता साखर मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर बटर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम दोन्ही घेतलेला आहे। तर तुम्ही नुसतं काजू घेतलं तरी काय हरकत नाही। आता मोठे तुकडे करून यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेलं होतं, जेणेकरून आपली ही जी वडी आहे व्यवस्थित अलगद निघेल। तर या ठिकाणी सगळं पसरून घेतलेलं आहे। आता फॅन खाली ठेवलेलं होतं साधारण 5 ते 6 मिनिटं। त्यानंतर हे आपली बटरस्कॉच तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी थोडीशी मोठे तुकडे या पद्धतीने करून घ्यायचे एखाद्या बत्त्याने। तर असं नसेल करायचं तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता। फक्त बंद चालू करून थोडंसं जाडसर असं भरत ठेवायची, म्हणजे बटरस्कॉच खायला मस्त लागते। तर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे सेट करायला होतं ते सुद्धा छान सेट झालेलं आहे, सेमी सेट झालेलं आहे, पूर्णपणे सेट झालेलं नाही। तर या ठिकाणी आता एखाद्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। इलेक्ट्रिक बीटरने सुरुवातीला 3 मिनिटं कमी स्पीडवर इथे बीट करून घेतलेलं आहे। त्यानंतर हाय स्पीड करून साधारण 2 मिनिटं बीट करून घेतलेलं आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असं हे आईस्क्रीम हलकं फुलकं तयार झाल्यानंतर अर्धा कप दुधावरची साय 2 ड्रॉप इतकं इथे मी येलो जेल कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे इथे मी बटरस्कॉच इसेन्स टाकून परत एकदा बीट करून घेतलेला आहे। तयार झालेलं मिश्रण छान लेअर असं पडत आहे, इतपत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम जेव्हा बीट होतो त्यावेळेस पातेलं जरी गच्च भरलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला हे आईस्क्रीम हलकं फुलकं लागणार। त्यानंतर तयार करून घेतलेलं बटरस्कॉच यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर बटरस्कॉच तुम्हाला कितपत टाकायचं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। सगळं मिक्स करायचं, त्यानंतर एका डब्यामध्ये भरायचं। आता जेवढे डबे भरतील तेवढे भरून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरतून बटरस्कॉच टाकून घ्यायचं आहे। ऑडीचं इकोबेक पेपर लावून घ्यायचं, म्हणजे वरतून आईस क्रिस्टल होणार नाही। झाकण गच्च लावायचं आणि रात्रभर याला फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं। मदत पाहायचं नाही, नाहीतर फ्रीजचं जे कूलिंग आहे कमी होईल आणि आपलं जे आईस्क्रीम आहे सेट होणार नाही। तर रात्रभर याला सेट करायला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर काही अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे डबे असेच ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला हे आईस्क्रीम डब्यातून काढायचं आहे। तर डब्यातून जेव्हा आपण आईस्क्रीम काढतो त्यावेळेस स्कूपी जे आहे थोडंसं साध्या पाण्यामध्ये बुडवायचं, त्यानंतर हे आईस्क्रीम स्कूप आउट करून घ्यायचं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमेल असा हा प्रकार आहे, नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।